बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राइब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। सर्वोच्च न्यायालयाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 14 प्रश्न विचारलेले आहेत। गेल्या 2 दिवस या सर्व प्रश्नांची देशभर चर्चा झाली आणि ही वेळ पाहना, म्हणजे ज्या वेळेस सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बदलले जाऊन नुकतेच 2च दिवस झालेले आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाला, सुप्रीम कोर्टाला माननीय राष्ट्रपतींनी द्रौपदी मुर्मू यांनी 14 प्रश्न विचारणं, आता हे वेळेचं काय गणित आहे मला माहित नाही, पण हेच प्रश्न बघा शिवसैनिकांनो, मला काय सुचवायचंय, पण हेच प्रश्न जर चंद्रचूड असताना विचारले गेले असते तर जरा जास्त बरं वाटलं असतं। ठीक आहे, जे काही असेल ते, ही वेळ अशी आहे ज्या वेळेत सर्वोच्च न्यायालयाने काही असे निर्णय दिलेले आहेत, म्हणजे जर थेट मुद्द्यावरच यायचं झालं तर तामिळनाडू सरकार आणि तिकडचे राज्यपाल यांच्यामधला वाद हा शिगेला आहे। राज्यपाल हे केंद्राचे हस्तक म्हणून राज्यामध्ये जाऊन बसतात। हे आरोप जे बिगर भाजप शासित राज्य जे आहेत, म्हणजे जिथे भाजपचं सरकार नाही, अशा राज्यांमध्ये तिकडची सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये तुम्ही कायम वाद पाहिला असाल। आता आपल्या इकडे भगतसिंह नावाचे कोश्यारी होऊन गेले, कोश्यारी नावाचे भगतसिंह जे काही असेल ते, या भगतसिंह कोश्यारींनी जाणीवपूर्वक तुम्ही पाहिलं असाल, म्हणजे सरकार पलटताना जाणीवपूर्वक बहुमताची चाचणी बोलावली, जो त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे। विचार करा, 13 आमदारांची राष्ट्रपती किंवा राज्यपाल नियुक्त 13 आमदारांची जी यादी होती ती जवळपास 2.5 वर्ष त्यांनी पेंडिंग ठेवली, प्रलंबित ठेवली, कारण त्यांचं सरकार तिथे नव्हतं। त्यामुळे हे 12 आमदार त्यांना आणायचेच नव्हते। ते जर त्यावेळेत आणले गेले असते तर आत्ताच्या विधान परिषदेमध्ये शिवसेनेचे, महाविकास आघाडीचे जवळपास 12 आमदार असते, जे काही असेल ते। ज्यावेळेस बहुमताची चाचणी बोलवली त्यावेळेस विचार करा, कोणताही अधिकार राज्यपाल या व्यक्तीला नव्हता, कारण तसा अधिकार हा विरोधी पक्षनेत्याला असतो। तरी सुद्धा स्वतःच विरोधी पक्षनेता बनून या कोश्यारी नावाच्या भगतसिंहाने तिथे तुम्ही पाहिला असाल कशा प्रकारे फाटा मारला सगळ्या नियमांना, आणि तोच प्रकार नेमका तामिळनाडूमध्ये घडला। तामिळनाडूमध्ये सर्वोच्च न्यायालयाने शेवटी हस्तक्षेप केला। तामिळनाडू सरकार ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं त्यावेळेस तामिळनाडू सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला। ही एक वेगळी बाजू, आणि याच गोष्टीवर, याच पार्श्वभूमीवर ज्यावेळेस राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयालाच प्रश्न विचारले त्यावेळेस मात्र मला थोडंसं इथे विचित्र वाटलं। नेमकं काय घडलंय बघा, ते प्रश्नही मी तुम्हा सर्वांसमोर ठेवेलेच, पण लक्षात ठेवा शिवसैनिकांनो, हे जर अशाच प्रकारचं, कारण ही शेवटी ब्रिटिश पद्धत आपण वापरतो, पण ब्रिटिश पद्धती म्हणजे आता जनता ही ब्रिटिश नाहीये, आपण सारे भारतीय आहोत, आपण आपल्या पद्धतीने वागत असतो। ब्रिटिशांनी ज्यावेळेस ब्रिटिश पार्लमेंटरी पद्धत, म्हणजे ते शेवटी ब्रिटिशांचं राज्य, भारत ही एक वसाहत, पण ज्यावेळेस ते सोडून गेले त्यांची पार्लमेंटरी सिस्टीम आपण अंगीकारली। त्यांच्याकडे राज्यपाल, जसं त्या काळात गव्हर्नर असायचे, राणीचे हस्तक म्हणून ते भारतात राहायचे किंवा त्यांच्या इतर वसाहतींमध्ये राहायचे, इतर देशांमध्ये जिकडे जिकडे ब्रिटिशांचं राज्य होतं, म्हणजे राणी इंग्लंडमध्ये, आणि हे जे गव्हर्नर असायचे ते गव्हर्नर मात्र त्या वसाहतीत असायचे, आणि त्या गव्हर्नरचा कारभार चालायचा। गव्हर्नर कारभार करायचा राणीच्या बिहाफ मध्ये, राणीच्या वतीने। अगदी तसंच ज्यावेळेस भारतामध्ये हीच पद्धत स्वीकारली गेली त्यावेळेस राष्ट्रपती आणि राष्ट्रपतींचे हस्तक म्हणून सारे गव्हर्नर, सारे राज्यपाल शेवटीच प्रत्येक राज्यात दिले गेले। जिथे भाजपचंच केंद्रात राज्य तिथेच त्यांचाच जर राज्यपाल तिथे जुळून गेलं, पण जिथे विरोधी पक्षातले, जसं तुम्ही केरळमध्ये पहा, तामिळनाडूमध्ये पहा, महाराष्ट्रातलं तुम्ही पाहिलात, कर्नाटकात पहा, पश्चिम बंगालमध्ये पहा, अनेक ठिकाणी तुम्हाला हा वाद दिसलेला आहे। आता त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहिले तर तुम्हाला या सगळ्यामध्ये बघा, मी तुम्हाला तामिळनाडूच्या त्या निर्णयाचा शेवटी एक थोडासा दाखला देतो। तामिळनाडूमध्ये सर्वोच्च न्यायालयाने
राज्यपालांना एक बंधन घातलं, म्हणजे कुठलंही विधेयक तुमच्याकडे सहीसाठी जर आलं तर ते विधेयक तुम्हाला एकतर तुम्ही स्वतःकडे ते रोखून धरलं तर तशा प्रकारचं तुमच्याकडे कारण असायला हवं, तुम्ही त्याच्यामध्ये काही बदल सुचवून काही सुधारणा सुचवून ते पुन्हा सभागृहांमध्ये दुरुस्तीसाठी पाठवायला हवं, आणि दुरुस्त होऊन आलेलं विधेयक ज्यावेळेस तुमच्याकडे येईल त्यावेळेस तुम्हाला त्याला मंजुरी देणं हे बंधनकारक असेल. कारण राज्यपाल खरं पाहायला गेलं तर हा कुठल्याही म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या वरचा नसावा, म्हणजे राज्यपाल हा एखाद्या मुख्यमंत्र्याच्या वरचा नसावा, मग तर ही हुकुमशाही झाली. म्हणजे जो राज्यपाल ज्याला लोकांचा आणि त्याचा काहीही संबंध नाही, लोकाभिमुख सरकारला जर तो अडकवून धरत असेल, ती विधेयक जवळपास 23 ते 26 विधेयक जवळपास 2-2, 3-3 वर्ष जर राज्यपाल अडकवत असेल तर मग त्या सरकारने करायचं काय, काम कसं करायचं. शेवटी अडकवून ठेवलेली विधेयक 90 दिवसांच्या आत जर निर्णय झाला नाही तर ती पारित समजण्यात, म्हणजे राज्यपालांची सही शिवाय ती मंजूर होतील अशा प्रकारचा एक निर्णय हा न्याय व्यवस्थेकडनं झाला. आणि आपण पाहिलं असाल त्याचप्रमाणे म्हणजे त्याचाच आधार घेऊन तामिळनाडूच्या सरकारने, स्टॅलिन सरकारने, MK स्टॅलिन सरकारने जवळपास 23 विधेयक राज्यपालाच्या सहीशिवाय मंजूर करून घेतली आणि हा दणका मिळाला. आणि त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचं एक निरीक्षण होतं किंवा त्यांचा एक निर्णय म्हणता येईल. त्यांनी सांगितलं फक्त राज्यपालच नाहीत तर राष्ट्रपती सुद्धा हे वेळ बंधनाच्या आतमध्ये त्या कक्षेमध्ये येतात. आता याचाच हा संदर्भ असेल म्हणूनच हे 14 प्रश्न आलेत की काय, पण मी तुम्हाला त्या 14 प्रश्नातले काही विशिष्ट प्रश्न तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारलेले प्रश्न कोणते? विधेयक आल्यानंतर राज्यपालांकडे कोणकोणते संवैधानिक पर्याय असतात? आता एखादं, मगाशीच तुम्हाला मी सांगितलं 3 पर्याय, एक थांबवून ठेवणं विशिष्ट कारणासाठी, विशिष्ट वेळेसाठी, त्याला दुरुस्तीसाठी पाठवणं, आणि दुरुस्त होऊन आलेलं विधेयक त्याला मंजुरी देणं. मंजुरी देणं हे क्रमप्राप्त आहे. तुम्ही विधेयक म्हणजे जर तुम्हाला त्या विधेयकामध्ये काही कमी वाटत असेल, काही चुकीचं वाटत असेल तर दुरुस्ती करावी, पण थांबवू शकत नाही. बघा पहिला प्रश्न तोच आहे. हा प्रश्न का विचारावासा वाटला? हे सगळं तमिळनाडूच्या त्या केसचा ह्याला संदर्भ कुठेतरी तो सुवास लागलेला आहे. इथे राज्यपालांना निर्णय घेताना मंत्रिमंडळाचा सल्ला मानणं बंधनकारक असतं का? आता ह्याचं जर उत्तर तुम्ही विचाराल तर राज्यघटनेमध्ये अशा प्रकारची कुठलीही तरतूद नाहीये की तुम्ही मंत्रिमंडळाचा सल्ला घ्या, घेऊ नका. पण ज्या ठिकाणी, लक्षात घ्या, मी तुम्हाला इथे एक महत्वाची गोष्ट सांगतो, ज्या ठिकाणी घटनेमध्ये असेल, संविधानात असेल किंवा कायद्यामध्ये असेल, एखाद्या गोष्टीचा थेट उल्लेख नसेल किंवा एखाद्या गोष्टीविषयी म्हणजे तुम्ही म्हणू शकाल एक थेट न्याय नसेल, तर सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये स्वतःचा कायदा आणू शकतं, स्वतःप्रमाणे कायद्याला मॉडिफाय करू शकतं. असे विशेष अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे सुद्धा आहेत. आता इथे ह्यांनी जो प्रश्न विचारलाय, मंत्रिमंडळाचा सल्ला मानणं बंधनकारक आहे का, तसं पाहायला गेलं तर राज्यपाल हे काही मंत्रिमंडळापेक्षा, जसं तुम्ही पहा राष्ट्रपतींचं पहा, राष्ट्रपती कधी कोणाचा सल्ला घेतात? राष्ट्रपती हा पार्लमेंटचा कधी सल्ला घेऊ शकतील किंवा पंतप्रधानांचा सल्ला घेत असतील. आपल्याकडे राष्ट्रपती हे पद जरी सर्वोच्च असलं तरी तुम्ही जर इतिहासातला एक नागरिकशास्त्र भाग होता, आपण ज्यावेळेस जे विशेषतः 88-89 चे विद्यार्थी असतील किंवा ज्यांची 10वी 2005 पर्यंत झालेली असेल ते कदाचित या गोष्टीला जास्तीत जास्त रिलेट करू शकतात. जर असाल तुम्ही 10वी 2005 पर्यंत पास झालेले तर तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा की आपल्याला एक बारीकसं पुस्तक असायचं ज्याच्यामध्ये राज्यपाल असतील, राष्ट्रपती असतील यांचे अधिकार आणि त्यामध्ये कशा प्रकारे नामधारी प्रमुख अशा प्रकारे त्यांचं एक वर्णन केलेलं असायचं. नामधारी प्रमुखचा अर्थ त्यावेळेस मात्र कळला नाही, पण आता मात्र चांगलाच कळतोय. हे नामधारी प्रमुख का नामधारी असतात? त्यांचं तीनही दलांचे ते सर्वोच्च हेड असतात, देशाचे सर्वोच्च हेड, पण शेवटी ह्यांना निवडून देणारा कोण असतं? एखादं सरकारच असतं किंवा ह्यांना उमेदवारी देणारा एखादा पक्षच असतो आणि त्या पक्षाचा सर्वोच्च जो असतो तो असतो पंतप्रधान. म्हणजे शेवटी राष्ट्रपती पद हे कितीही सर्वोच्च असलं तरी शेवटी त्याला उभं करणारं व्यक्ती ही शेवटी पंतप्रधानच असते. त्यामुळे पंतप्रधानांचा सल्ला कितीही तुम्ही माना किंवा मानू नका, राष्ट्रपती हे मानतच असतात. आजवरचा तो इतिहास राहिलेला आहे. मग जर राष्ट्रपती हे पंतप्रधानाचा सल्ला मानत असतील तर एखाद्या राज्यपालाने त्या राज्याच्या, त्या विशिष्ट राज्याचा, ज्या कुठल्या राज्याचा तो राज्यपाल असेल त्या राज्याचा मंत्रिमंडळाचा किंवा मुख्यमंत्र्याचा सल्ला मानणं यात गैर ते काय? आणि हे बंधनकारक असलंच पाहिजे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याच्या बाहेर जाऊन एखादा राज्यपाल वागत असेल तर ती हुकुमशाही झाली. म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या विरुद्ध जाऊन वागणं
ही खरं तर हुकुमशाही झाली. पुढचा प्रश्न पहा, राज्यपालांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते का? जर असं नाही झालं तर मात्र इथे स्वैराचार बोकाळेल. हा प्रश्न खरं तर राष्ट्रपतींनी विचारलाय, पण ह्याचं उत्तर हे हो हेच असायला हवं. याच्यावर NDTV मराठी या वाहिनीवर कायदेतज्ञ घटनातज्ञ उल्हास बापट सरांची एक उत्कृष्ट मुलाखत आहे. मी तिचा काही एक भाग दाखवण्याचा इथे नक्कीच प्रयत्न करेल. पण लक्षात घ्या, हे जर अशा प्रकारे जर राज्यपालांना असेल किंवा काही सर्वोच्च व्यक्तींना असेल जर न्यायालयाच्या कक्षेत आणलं गेलं नाही तर मात्र इथे स्वैराचार बोकाळेल आणि कोणीही कसंही आपल्या मनाच्या मर्जीप्रमाणे वागू लागेल. शेवटी आपण कुठेही इथे घटनेला छेद देत नाही आहोत, पण हे प्रश्न जे आहेत हे अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत आणि हे तुम्हाला सुद्धा कळणं गरजेचं आहे. कलम 361 राज्यपालांच्या निर्णयाचा न्यायालयीन आढावा घेण्यास प्रतिबंध करू शकते का? म्हणजे राज्यपालांनी एखादा निर्णय दिला तर जो सर्वोच्च न्यायालयाकडे विशेष अधिकार आहे 361 नुसार, त्याप्रमाणे तुम्ही राज्यपालांच्या निर्णयाला तुम्ही काट देऊ शकता का? तसं पाहायला गेलं तर आजवर फार कमी वेळा असं झालेलं आहे, किंबहुना नाहीच म्हटलं तरी वावगं ठरू नये. कारण तुम्ही पाहिलं असाल महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात सुद्धा तुम्ही पाहिलं असाल, विशेषतः शिवसेनेच्या पक्षाच्या संदर्भात तुम्ही पाहिलं असाल, शिवसेनेच्या केसमध्ये राज्यपालांवर अनेक ताशेरे ओढले गेले. अगदी बहुमत मागवणं असेल किंवा शिवसेनेच्या त्या 16 आमदारांची अपात्रता जी नरहरी झिरवळांनी केली होती, त्या नरहरी झिरवळांच्या केसवर तुम्ही पाहिलं असाल कशा प्रकारे राज्यपालांकडून एक आक्षेप घेण्यात आला की ह्यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव आहे. आता राज्यात कुठलंही सरकार नसल्यामुळे राज्यपालांच्या शिफारशीप्रमाणे ती 16 आमदारांची अपात्रता अवैध ठरली गेली. म्हणजे बघा ना, त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे जरूर ओढले, पण त्या निर्णयाला कुठेही काट मारली गेली नाही. आपली निरीक्षणं नोंदवली, पण ती निरीक्षणच राहिली. ते पेल्यातलं वादळ पेल्यातच राहिलं, ते बाहेर काही आलं नाही. झापणं, ताशेरे ओढणं या सगळ्या शब्दांना आपण वारंवार ऐकलं त्या काळात, पण त्याचा काही पुढे उपयोग झाला नाही. त्यामुळे प्रतिबंध करू शकते का? तर होय करू शकते, पण ते कितपत होतंय हा एक महत्वाचा प्रश्न. मी तुम्हाला उल्हास बापट सरांची थोडी ती मुलाखत दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल या व्हिडिओच्या शेवटाला. जर राज्यपालांसाठी संविधानात कालमर्यादा नसेल तर न्यायालय ते ठरवू शकतं का? लक्षात घ्या, राज्यपालांचं तर आता तुम्ही जसं लवादांचं उदाहरण घ्या. लवाद म्हणजे कोण? समजा विधानसभेचे अध्यक्ष. आता राहुल नार्वेकरांना त्यांच्या अधिकार क्षेत्रात जाऊन सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा तुमचा अधिकार आहे अपात्रता ठरवणं. हा सुप्रीम कोर्ट नंतर त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होईल. जर दोन्ही पक्षांतर्फे कोणी एक जरी आमच्याकडे आलं आणि त्याला तुमचा निर्णय पटला नाही तर सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होईल. पण प्रथमतः हा हक्क त्या राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षांचा आहे. त्यामुळे अध्यक्षांनी याच्यावर निवाडा घ्यावा, तो अधिकार तुम्हाला दिला. पण काय त्यांनी सांगितलं, ॲज सून ॲज पॉसिबल, लवकरात लवकर. पण त्या ॲज सून ॲज पॉसिबलचा अर्थ काय घेतला गेला तुम्ही सर्वांनी पाहिला. जवळपास 8 ते 9 महिने सुप्रीम कोर्टाच्या त्या म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा 8 ते 9 महिने कुठलाही निर्णय झाला नाही. शेवटी विधानसभेच्या अध्यक्षांना सुद्धा ताशेरे पडले आणि त्यानंतर त्यांना 90 दिवसांची कालमर्यादा घालून दिली गेली. आणि त्यानंतर मग मात्र ह्यांनी बैठका लावायला सुरुवात केली. इकडचे आमदार तिकडचे आमदार दोघांना बोलवून त्यांच्या साक्षी घेणं वगैरे वगैरे आपण सारं पाहिलं. ते 90 दिवसांच्या आत झालं. म्हणजे सुप्रीम कोर्ट जरी राज्यघटनेमध्ये कुठलीही तरतूद नसली तरी सुप्रीम कोर्ट स्वतःचा तिथे कायदा करू शकतं. म्हणजे विशिष्ट गोष्टीला घेऊन विशिष्ट शब्दात विशिष्ट चौकटीत एखादा कायदा बसत नसेल तर सुप्रीम कोर्ट स्वतःचा कायदा तिथे लागू करू शकतं, स्वतःप्रमाणे तिथे कायदा बनवू शकतं. हा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. आता तुम्ही बघा, तिकडे ज्यावेळेस तामिळनाडूमध्ये 90 दिवसांची मुदत घातली गेली, तसं पाहायला गेलं तर म्हणजे आपल्या राज्यघटनेत कुठेही 90 दिवसांच्या आत निकाल घ्या असं कुठेही ठाम म्हटलेलं नाही. पण त्या परिस्थितीनुसार, तत्कालीन परिस्थितीनुसार तुम्ही म्हणू शकता सुप्रीम कोर्ट राज्यपालांना एक बंधन घालू शकतं. आणि सुप्रीम कोर्ट फक्त राज्यपालांनाच नाही तर राष्ट्रपतींना सुद्धा बंधन घालू शकतं. हे स्वतः माननीय सुप्रीम कोर्टाने मागे सांगितलेलं आहे. विचार करा शिवसैनिकांनो, या सगळ्या गोष्टी या इतक्या महत्वाच्या वाटल्या कारण ज्यावेळेस राष्ट्रपती सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायकक्षेमध्ये येतात त्यावेळेस मात्र हे प्रश्न येणं हे स्वाभाविकच होतं आणि ते अपेक्षेप्रमाणे आलेच. पुढे त्यांनी प्रश्न काय विचारलाय,
म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कळालं असेल की राज्यपालांसाठी संविधानात कालमर्यादा नसेल तर न्यायालय ते ठरवू शकतं का? तर होय, ठरवू शकतं आणि ठरवलंच पाहिजे. कारण आता तुम्ही पहा अशा प्रकारचे निर्णय चालू, आता काल परवाचाच पाहिला असाल तर राणेंना 30 वर्षापूर्वीच्या राणेंच्या त्या वनमंत्री असतानाच्या त्या जमीन हस्तांतरणावर ज्या बिल्डरला त्यांनी जमीन दिली होती, मित्राला बिल्डरला, ती जमीन आता पुन्हा सरकार दरबारी जमा करण्याचे आदेश आले. अनेक गोष्टी आहेत. न्यायालय जर न्यायाप्रमाणे वागलं ना शिवसैनिकांनो, तर शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह हे शिवसेनेकडे पुन्हा यायला अजिबात वेळ लागणार नाही. पुढचा प्रश्न घेतो. राष्ट्रपतींच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येईल का? मगाशी त्यांनी राज्यपालांच्या निर्णयाला विचारला, तर राष्ट्रपतींच्या निर्णयाला आव्हान देता येईल का? तर तुम्ही जर तामिळनाडूचा निर्णय पाहाल तर त्या क्षणी तुम्हाला तिथेच दिसेल सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण आहे की राष्ट्रपतींच्या निर्णयाला सुद्धा, म्हणजे निर्णयाला म्हणण्यापेक्षा राष्ट्रपतींच्या सुद्धा कामासाठी एक विशिष्ट कालमर्यादा घातली जाऊ शकते. अशा प्रकारचं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं आहे. पुढे काय, राष्ट्रपतींच्या निर्णयावर न्यायालय कालमर्यादा घालू शकते का? तोच प्रश्न जरा वेगळ्या अर्थाने विचारलेला आहे. म्हणजे त्यांनी निर्णय घेण्यासाठी, म्हणजे शेवटी जर वेळेत न्याय झाला नाही, शेवटी जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड, हे तुम्हा सर्वांना चांगलंच माहिती आहे. जर वेळेत न्यायच झाला नाही तर अशा न्यायाचा उपयोग तो काय? मग तुम्ही 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, लेकिन इंसाफ नहीं मिला जज साहब जर म्हणत राहाल तर अशा न्यायाला काहीच उपयोग नाही. राष्ट्रपतींच्या निर्णयावर न्यायालय कालमर्यादा घालू शकते का? तर होय, याचं उत्तर होय आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचे मत घेणे बंधनकारक आहे का? आता ह्या प्रश्नावर स्वतः मला वाटतं उल्हास बापट सरांनी छान विश्लेषण केलेलं आहे एनडीटीव्ही मराठीवर. मला शक्य झाल्यास मी ते इथे दाखवण्याचा प्रयत्न करेल. पण याचं सुद्धा उत्तर जरी थेट होय नसलं तरी अशा प्रकारची प्रोसेस ही नाकारली जाऊ शकत नाही. वायसे वर्सा, म्हणजे सर्वोच्च न्यायालय सुद्धा आपलं मत घेऊ शकतं आणि राष्ट्रपतींना सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचं मत घेणं हे बंधनकारक असलं पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. कलम 142 अंतर्गत राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या घटनात्मक कृती आणि आदेश बदलता येतात का? आता यासाठी खरं पाहायला गेलं तर हे कायद्याचे अभ्यासकच याच्यावर जास्त सांगू शकतात. 141 आणि 142 नेमके काय आहेत हा तुमच्यासाठी मी एक होमवर्क सोडतो. याच्यात 42चा उल्लेख आहे, पण तुम्ही 141 पण पहा, ज्यात सर्वोच्च न्यायालयाचे विशेष अधिकार आहेत 141 142 अंतर्गत. आणि हा प्रश्न असा आहे की 142च्या अंतर्गत राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या घटनात्मक कृती आणि आदेश बदलता येतात का? तर याचं उत्तर सुद्धा होय आहे. या देशात जरी पार्लमेंट ही सर्वोच्च असली, त्याच्याही वर राष्ट्रपती असले, तरी सर्वोच्च न्यायालय ही एक वेगळी स्पेशल बॉडी आहे. हिचे एक विशेष अधिकार आहेत. आणि सर्वोच्च न्यायालय ज्या ठिकाणी तुम्ही पहा ना, ज्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाला ती त्यांच्याकडे कुठलीही केस जरी नसेल तरी त्या एखाद्या गोष्टीवर ते आपलं मत व्यक्त करतात आणि स्वतःहून त्या केसेस दाखल करून घेतल्या जातात. हा सुद्धा अधिकार सर्वोच्च न्यायालय. शेवटी सरकार झापण्याचा अधिकार, सरकारांना खरी खोटी सुनावण्याचा अधिकार, अगदी, कारण शेवटी कुठल्या तरी माझावर एखादं नियंत्रण असायला हवं, सरकारांच्या माझावर नियंत्रण असायला हवं. आणि ते खरं तर सर्वोच्च न्याय व्यवस्थांनी केलं पाहिजे. न्याय व्यवस्था आणि सरकार ह्यांच्यामधला संघर्ष भारतात तरी आजपर्यंत दिसलेला नाही. इतर देशांमध्ये कदाचित तो असेल, पण भविष्यामध्ये हे जर अशाच प्रकारचं वागणं राहिलं सरकारांचं, अशाच प्रकारे न्याय व्यवस्था दाबण्याचा प्रयत्न जर झाला तर न्याय व्यवस्थांमधलं आणि सरकारमधलं युद्ध सुद्धा तुम्हाला भविष्यात दिसू शकतं. मी तुम्हाला उल्हास बापट सरांच्या त्या एनडीटीव्हीवरच्या मुलाखतीचे काही क्षण दाखवतो, ते पहा. 141 कलमाखाली सुप्रीम कोर्ट जे निर्णय देतं ते खालच्या कोर्टांवर बंधनकारक असतं. 142 खाली त्यांनी जी काही डिक्री असेल, ऑर्डर असेल दिलेली असते, ती कंप्लीट जस्टिस करता ते देतात आणि हा प्रचंड अधिकार सुप्रीम कोर्टाला दिलेला आहे. एकच फक्त सांगा की व्हॉट इज द मिनिंग ऑफ कम्प्लीट जस्टिस किंवा न्यायाचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाने पुढच्या दुसऱ्या. जिथे अस्तित्वात असलेला कायदा अपुरा असतो, पुरे पडत नाही, तिथे सुप्रीम कोर्ट स्वतःचा कायदा तयार करू शकतं. बरं, म्हणजे विधिमंडळाच्या किंवा संसदेच्या अप्रोक्ष पण ते करू शकतं, इव्हन कॉन्स्टिट्यूशनच्या सुद्धा. म्हणजे हे इन्व्हॉल्ड असेल, म्हणजे जे स्पष्ट लिहिलेलं नाही त्याचं इंटरप्रिटेशन करू शकतं, इंटरप्रिटेशन करू शकतं. याच्यापूर्वी असं झालेलं आहे की स्वतः सुप्रीम कोर्टाने कायदे बनवले? नाही, असं खूप. आता उदाहरणार्थ याला ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणतात काही कायदे पंडित, किंवा अधिक्षेप म्हणतात, ओव्हर रीच पण म्हणतात. तर आता उदाहरणार्थ एखादा कायदा घटनेने, समजा एखादी घटना दुरुस्ती झाली
तर ती 2/3 मेजॉरिटीनी लोकसभा राज्यसभेत झालेली असते, म्हणजे सर्व प्रतिनिधींचं त्याला एकमत आहे असं धरलं, तर ती घटना दुरुस्ती बेसिक स्ट्रक्चरमध्ये बसत नाही म्हणून घटना बाह्य ठरवणं हा अधिकार जो आहे हा सुप्रीम कोर्टाने स्वतः निर्माण केलेला अधिकार आहे. हा अमेरिकेच्या राज्यघटनेत सुद्धा सुप्रीम कोर्टाला अमेरिकेच्या नाही आहे, म्हणजे भारतामध्ये आहे. आणि हे पुन्हा लक्षात घ्या की प्रत्येक देशाचा कायदा हा इव्हॉल्व्ह होत असतो, थोडी कॉपी केलेली असते पण शेवट तो स्वतः इव्हॉल्व्ह होत आलेला असतो. त्यामुळे भारतामध्ये सुप्रीम कोर्टाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचं सोपं कारण आहे की बाकी देशांमध्ये, आता अमेरिका आहे तर 2 पक्ष आहेत, म्हणजे दोन्ही पक्षांचं एकमत झाल्याशिवाय 2/3 मेजॉरिटी येऊच शकत नाही. इथे तसं नाही आहे. इथे बरेचदा असं होतं की अनेक लोक विरुद्ध असताना घटना दुरुस्ती राज्यपाल हा नॉमिनल हेड आहे. प्रत्यक्ष जी अधिकार आहेत ते चीफ निवडून आलेल्या लोकांकडे आहेत. हा नॉमिनेटेड आहे आणि हा नॉमिनेटेड सुद्धा कसा आहे, तो राष्ट्रपतींनी नॉमिनेट केलेला आहे. राष्ट्रपती कोणाचं ऐकतात तर पंतप्रधानांचं ऐकतात. त्यामुळे गव्हर्नरला नेमणं आणि गव्हर्नरला काढून टाकणं ह्या दोन्ही गोष्टी पंतप्रधानांच्या हातात असल्यामुळे पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार किंवा सुप्रीम कोर्टाचंच वाक्य वापरायचं झालं तर बरेचसे राज्यपाल हे केंद्र सरकारचं नोकर असल्यासारखं वागतात. त्यांनी तसं वागू नये. त्यांनी जी घटनेत शपथ घेतलेली 159 कलमाखाली की मी घटनेचं प्रिझर्व प्रोटेक्ट करीन राज्यघटना, त्याचं पालन करायला पाहिजे असं सुप्रीम कोर्ट म्हणत आहे. जर राष्ट्रपतीसाठी वेळ मर्यादा व अधिकार कसे वापरावेत याबाबत राज्यघटनेत स्पष्टता नसेल तर राष्ट्रपतीच्या विवेकात जे काही त्यांचा विवेक आहे त्याच्या अधिकाराची वेळ, प्रक्रिया आणि त्याची कालमर्यादा निश्चित करता येते. पुन्हा तुम्हाला सांगितलं तसं की ही प्रथा परंपरा पाडायला पाहिजे होती, ती पाडलेली नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला तिथे इंटरव्हेन्शन करावं लागत आहे. 3 महिन्यात हा निर्णय द्यायला पाहिजे, हे उघड आहे अगदी. तुम्ही 5 वर्षांनी दिला तो उपयोग काय त्या गोष्टीचा? तेव्हा ॲज सून ॲज पॉसिबलचा योग्य तो अर्थ जो सामान्य माणसाला वाटतो तो तिथे लावला गेला पाहिजे. त्या प्रथा परंपरा पडल्या नाहीत, हे आपल्या लोकशाहीचं दुर्दैव आहे. आणखी एक शेवटचं सांगतो तुमच्या प्रेक्षकांकरता की 143 कलमाखाली हा जो सल्ला मागण्याचा पॉवर ऑफ द प्रेसिडेंट टू कन्सल्ट सुप्रीम कोर्ट असं त्याचं हेडिंग आहे, तर तो मागू शकतात. फार महत्त्वाचं जर का काही फॅक्ट किंवा लॉचा प्रश्न असेल तरच हा मागता येतो. सुप्रीम कोर्ट त्याच्यावर सल्ला देईलच असं नाही, बंधनकारक नाही देणं, गरजेचं नाही. जरी राष्ट्रपतींनी विचारलं असेल तरी बंधनकारक नाही. हा एक भाग झाला. आणि सुप्रीम कोर्टाने जरी सल्ला दिला तरी तो सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही. पुन्हा हे दोन्ही गोष्टी नीट लक्षात घ्यायला पाहिजेत. आत्तापर्यंत माझ्या ज्ञानाप्रमाणे 15-16 वेळा तर सहजच असे रेफरन्सेस आलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टाने फक्त एकदाच सल्ला द्यायला नकार दिला होता. तो म्हणजे राम मंदिर बांधलं गेलं त्यावेळी त्या मॉस्कच्या खाली राम मंदिर आहे का असा सल्ला विचारला होता. ते त्यांनी सांगितलं हे आर्किओलॉजीचा प्रश्न आहे, हा तुम्ही आम्हाला विचारू नका, आम्ही याचं उत्तर देणार नाही. तर तेवढं एक सोडलं तर बाकी सर्व वेळी सुप्रीम कोर्टाने सल्ले दिलेले आहेत. सुप्रीम कोर्ट सरळ सरळ गव्हर्नर काय, प्रेसिडेंट काय, म्हणजे एका अर्थाने चीफ मिनिस्टर आणि पंतप्रधानांच्या अधिकारांवर बंधनं आणत आहे. तेव्हा अर्थातच कुठल्याही सरकारला असं वाटेल की आपले अधिकार कमी होत आहेत आणि त्यामुळे शेवट द्रौपदी मुर्मू यांनी विचारलं म्हणजे मोदींनी विचारलं असाच त्याचा अर्थ आहे. तेव्हा ते क्लिअर करून घेत आहेत, त्यात काही मला चूक वाटत नाही, विचारायला काहीच हरकत नाही. ओके. आणि 142 अन्वये ह्यापूर्वी कधी विचारणा झाली नाही? अनेकदा कम्प्लीट जस्टिसचे जजमेंट दिलेली आहेत. म्हणजे मी आता ते 1, 2, 3, 4 सांगू नाही शकणार आत्ता, पण हा विशेष अधिकार आहे. आणि एक जाता जाता तुम्हाला सांगतो की सुप्रीम कोर्ट इन इंडिया इज प्रॉबेबली द मोस्ट पॉवरफुल सुप्रीम कोर्ट इन द वर्ल्ड. पण मग आता ह्या सगळ्या अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर स्पेशली महाराष्ट्रातून सुरुवात झाली आणि महाराष्ट्रानं बघितलं की श्री राहुल नार्वेकर यांचं वर्तन, त्याच्या आधी कोश्यारी यांचं वर्तन, आणि फारच इतिहासात गेलो तर जनता सरकारने बरखास्त केलेली इंदिरा गांधींची सरकारं, इंदिरा गांधींनी सत्तेवर आल्यानंतर पुन्हा केलेली बरखास्त. ओके. तर ह्या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये भविष्यामध्ये ही शक्यता किती आहे की हा जो रिव्ह्यूचा पार्ट आहे जो न्यायालय वेळोवेळी बजावताना दिसतं आहे तर त्यालाच कुठेतरी बंधनं घातली जातील? दॅट्स व्हेरी ऑफ हँड क्वेश्चन. नाही, होऊ शकेल, परंतु प्रत्यक्षामध्ये मला तशी शक्यता दिसत नाही. कारण शेवट असा आहे की बेसिक स्ट्रक्चर राज्यघटनेचं बदलता येणार नाही. हा निर्णय झालेला आहे 13 जजेसनी दिलेला निर्णय आहे. केशवानंद भारती केसमध्ये दिलेला आहे. आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट राज्यघटनेप्रमाणे चालते का घटनाबाह्य आहे हे ठरवण्याचा अंतिम अधिकार सुप्रीम कोर्टाकडे आहे. त्यामुळे तो कमी होण्याची शक्यता मला अजिबात दिसत नाही भारताच्या संदर्भामध्ये. प्रत्येक
देशाची राजकीय परिस्थितीनुसार तिथल्या संस्था इव्हॉल्व्ह होत असतात. तसं आपल्या इथलं सुप्रीम कोर्ट हे जास्त पॉवरफुल होत गेलं आहे. तसं अमेरिकेत झालेलं नाही आहे किंवा तसं इंग्लंडमध्येही झालेलं नाही आहे. आपल्या इथलं सुप्रीम कोर्ट हे त्याची सत्ता वाढत गेली आहे. जसं पंतप्रधानांची सत्ता वाढत गेली आहे ॲट द कॉस्ट ऑफ पार्लमेंट, तसंच सुप्रीम कोर्टाची सुद्धा सत्ता भारतामध्ये वाढत गेलेली आपल्याला दिसते. ओके, एक शेवटचा प्रश्न जो मी आता सातत्यानं 3-4 वेळेला म्हणालात की आपल्याकडचे सुप्रीम कोर्ट हे मोस्ट पॉवरफुल आहे. सध्या लोकांच्या मनामध्ये व्यवस्थेबद्दल म्हणजे स्पेशली न्यायालयीन व्यवस्थेबद्दल असलेला जो भाव आहे ते बघता ह्याच्यात आणखी स्पष्टता आणता येईल का की सर्वोच्च न्यायालय इज मोस्ट पॉवरफुल इन्स्टिट्यूशन? नाही, कसं होतं की शेवट विश्वासार्हता एक हा मोठा भाग असतो राजकारणामध्ये. जे स्पीकर असतात ते पार्टी मेंबर असतात किंवा जो गव्हर्नर असतो तोही कंट्रोल्ड बाय द प्राईम मिनिस्टर असं असतं. तर त्यांची विश्वासार्हता कमी झाली आहे. मग शेवटची विश्वासार्हता आपली कुठे राहते, तर ती सुप्रीम कोर्टाकडे राहते. आणि त्यामुळे ही सुप्रीम कोर्टाची विश्वासार्हता वाढायला पाहिजे असं व्यक्तिगत माझं मत आहे. व्हिडिओ तुम्हा सर्वांपर्यंत आणण्याचं कारण फक्त एवढं, कारण येत्या 6 महिन्यात शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातल्या केसेस सुनावणीला येण्याची दाट शक्यता आहे. भीमाचा पुत्र असलेले भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायव्यवस्थेत, त्यांची वर्णी मी कधीच शब्द म्हणणार नाही. म्हणजे जस्टिस खन्ना असतील, संजीव खन्ना असतील किंवा चंद्रचूड असतील, यांच्यानंतर यांची वर्णी बऱ्याचशा माध्यमांमध्ये मी वर्णी हा शब्द ऐकला, पण वर्णी हा शब्द हा राज्यकर्त्यांसाठी ठीक आहे, पण यांची निवड झालेली आहे. निवड आणि वर्णीमध्ये फार फरक असतो, हा तुम्हाला चांगलाच कळत असेल मला काय सुचवायचं इथे. पण या व्यक्तीकडनं जर काहीतरी पॉझिटिव्ह इथे दिसलं, कारण शेवटी आशेचा किरण हा या भीमाच्या पुत्राकडनंच आहे. रासू गवईंच्या म्हणजे भीमाचा पुत्र म्हणजे मी बाबासाहेबांच्या संविधानावर आणि बाबासाहेबांच्या संविधानाच्या संरक्षणार्थ ज्यांनी काम केलं ते रासू गवई, या म्हणून मी म्हटलं, कारण बाबासाहेबांसोबत ज्यांनी काम केलं. रासू गवई साहेबांचं काम हे बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया गवई गटाचे ते संस्थापक अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांचं सगळा तो म्हणजे इतिहास मी सांगत इथे नाही, पण त्यांच्या आईचं मतही मी तुम्हाला गेली 2 दिवस झाले वेगळ्या अर्थाने त्यांचे व्हिडिओ दाखवले. याचं कारण एवढं, कारण शिकवण जे आडात असतं शेवटी तेच पोहऱ्यात येतं. आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस ह्या केसेस सुनावणीला येण्याची शक्यता आहे, अशा काळात हे प्रश्न विचारले जाणं हा एक घटनाक्रम, तुम्ही ते काय म्हणतात अमित शहाच्या भाषेमध्ये क्रोनॉलॉजी, जे काही असेल ते आपण पाहूयात. नेमके ह्या सर्वावर काय घडतंय तुम्हा सर्वांपर्यंत याची माहिती असणं गरजेचं होतं. आपण पाहिलंही असाल, पण तरी सुद्धा माझ्या पद्धतीने मी एक शिवसेना एक वादळच्या मार्फत हा प्रयत्न करतोय. हा एक छोटासा प्रयत्न केला गेला. तुम्हाला बॅकग्राऊंड थोडंसं वेगळं वाटत असेल, मी पुन्हा सांगतो, शेतामध्ये उभा आहे, जुन्नरमध्ये उभा आहे, शिवजन्मभूमी, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत पतित झालेली ही भूमी, आणि हेच माझं मूळ गाव. काही कारणानिमित्त गावी असल्यामुळे शेतामध्ये राहून आजचा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे बॅकग्राऊंड थोडासा वेगळा असेल. असं तुम्ही तोही सहन करून घ्याल ही अपेक्षा. तुर्तास रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.